मॅडम थोडं पुढे आहे मॅडम. मॅडम थोडं पुढे आहे. मॅडम पुढे आहे. बाबा समोर. बाबा समोर. बाबा बाबा समोर. समोर. हा साहेब समोर. एक मिनिट साहेब समोर. मोबाईल मोबाईल मोबाईल. दादा दादा समोर. दादा मनोज दादा समोर. तोपर्यंत आज अँटी कॅमेरा बसतो. बाबू बोलताय काय? बाबा काय बोलताय का? नाही, जिल्हा परिषद तुम्ही सदस्य होता. जिल्हा परिषद अध्यक्षांना बसवलं इकडे आलाय. ज्या जिल्हा परिषदेमध्ये सदस्य होता. मनापासून आनंद आहे. जे स्वप्न गेल्या अनेक वर्षापासून बघितलं होतं तर तुम्ही चला आज बसूया. उपाध्यक्षांचा पण सत्कार घेतला असता इथे. परत आम्हाला जागा मिळणार नाही तिथं. ही सेम जागा मिळणार नाही. हो अध्यक्ष. अध्यक्ष समोर. अध्यक्ष जरा थोडं म्हणत दादा. म्हणत दादा थोडं इकडे बघा. बरं एक मिनिट दादा मला मेन फोटो. हा दादा समोर. मोबाईल दादा. बाबा समोर. भारतीय जनता पार्टीचा विजय हो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. झाले 27 दादा. हो दादा झाले 27 बसवून नका साई बसा. असू द्या काय नव्हतं. काय मुहूर्त आहे का? मुहूर्त काय प्रक्रिया ना काय ते. राहू काळ संपतोय का? होय राहू काळ संपतोय का? असं काय आहे का? नाही रील भेटू नका. हो आहे की अभिनंदन मनापासून अभिनंदन. अतुल बाबा
या की जरा एक मिनिट समोर या ना. आई फोटो घ्या. विनीत आवाज फोटो घे. पुढे या की. बरं का भाजपमध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्षांचं प्रचंड महत्त्व असतं. तर सातारा जिल्हा परिषद ही आता भाजपमय झालेली आहे. ह्याच्यामध्ये फार मोठा रोल खेळला गेलेला आहे. सगळ्या भाजपचे सगळे 2 मंत्री आहेत, तुम्ही आहेत. हे कसं काय किंवा जुळवली सातारकरांना, जिल्ह्याला, महाराष्ट्राला? देवेंद्र बाबांचं आणि जयाभाऊंचं आपण ह्याच्यावर मत आहे. कारण शेवटी आज जे यश संपादन झालंय हे ह्या 2 आमच्या नेत्यांच्या माध्यमातून देवेंद्रजींच्या आशीर्वादाने हे सगळं शक्य झालंय. त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. आम्ही पक्षाचं प्रामाणिक काम केलंय सगळ्यांनी आणि त्यामुळे हे यश संपादन झालं. ते भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषदेवरती झेंडा फडकणार आणि तुमच्या तिघांची नावं घेऊन सांगितलं होतं. भाऊ, बाबा आणि अतुल बाबा तुमचं नाव घेऊन सांगितलं होतं. काय सांगाल तुम्ही? ते खरंच ठरलं ना बाकी आणि शेवटी आम्हाला ताकद देणारे ते आहे आणि त्यांची मनापासून इच्छा होती की आज जे पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे 27 ते जिल्हा परिषद सदस्य पक्षाच्या निवडून आले. सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे आणि त्यामुळे भाजपला अध्यक्षपदाची संधी मिळाली पाहिजे ही साहेबांची मनापासूनची इच्छा होती आणि ती सर्व सदस्यांनी मिळून खरी करून दाखवली. बाबा, संख्याबळ नसतानाही नेमकी जादू काय चालली, काय केली तुम्ही जादू? जादव भाजपचीच आहे ना. तुमचा रोल आणि भाऊचा रोल महत्वाचा आहे. भाऊ, तुम्ही काल बोलला होता की 10 तास शिल्लक आहेत. सूचना आम्ही 10 तासामध्ये नेमक्या काय घडामोडी घडल्या? 10 तास शिल्लक आहे. तुमच्याकडे संख्याबळ नव्हतं. जिल्हा परिषद अध्यक्ष तुमचा होईल असं कुणालाच वाटत नव्हतं. आम्हाला वाटत होतं संख्याबळ नाही असं तुमचं मत आहे. आणि तुमच्यासोबत आमच्या समोरच्या लोकांचं मत. संख्याबळ आमच्याकडं पहिल्या दिवसापासून होतं आणि डे बस निकाल लागल्यानंतर पहिली बैठक आमची झाली. त्या दिवशी सांगितलं होतं की सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होईल आणि त्या शब्दापासून कधीही आम्ही मागे गेलो नव्हतो. काल तुम्ही पुन्हा प्रश्न विचारणार म्हणून मी प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काही तासात तुम्हाला मिळेल एवढंच सांगितलं. पालकमंत्र्यांचं जे काय घडलं आज, पालकमंत्र्यांनी सांगितलं की माझं रक्त काढलं गेलं. बरं का, पालकमंत्री स्पष्ट बोलले की माझं इथं रक्त काढलं गेलं. पोलिसांचा गैरवापर केला. भारतीय जनता पार्टीवरती थेट आरोप केला गेलेला आहे, पालकमंत्र्यांनी केलेला आहे. आपण या जिल्हा परिषदेमध्ये सकाळपासून येऊन अधिकाऱ्यांना शिवीगाळ कोण करत होते? पोलिसांना शिवीगाळ कुणी केली? येथल्या कार्यकर्त्याला दमबाजी कुणी केली? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड असताना इथं काय काम होतं? या सगळ्या गोष्टीचा प्रश्न उत्तरं ते दिली पाहिजेत ना. ठीक आहे, आता काय घडलं, काय झालं, काय नाही झालं याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. भारतीय जनता पक्षासोबत बहुमत होतं, तुमच्यासोबत असतं, आम्ही स्वीकारलं नाही. अनेक वेळा आपण ह्या भूमिका मांडल्या. आम्हाला एक समजत नाही आहे, गेल्या 45 दिवसापासून सदस्य घेऊन तुम्ही बाहेर फिरत होता, तरी पण सदस्यांचा विश्वास तुमच्यावर का नव्हता? याचं उत्तर आम्ही नाही देणार, तुम्ही द्यायचं उत्तर. तुमची नैतिकता जिंकली असेल तर ती तुम्हाला लग्नाब आहे. अचानकपणे तुमच्याकडनं गुन्हा दाखल केला गेला आणि 2 सदस्यांना, राष्ट्रवादीचे अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना अचानकपणे जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उचललं गेलं. तर ही नैतिकता कुठं आहे असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आपण जो प्रश्न विचारताना पण या केसच्या संदर्भातली माहिती आपण घेतली पाहिजे. राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद सदस्य, त्याच्या मुलानं केस केली, तोही राष्ट्रवादीचा पदाधिकारी, तो गुन्हा दाखल करण्यामध्ये आमचा काय रोल आहे? तो राष्ट्रवादीच्या अंतर्गत असणारा विषय आहे. पोलीस यंत्रणेचा वापर आपण केला. पोलीस यंत्रणेचा वापर का? गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस त्याचं काम करतील, पण गुन्हा दाखल केला राष्ट्रवादीच्याच लोकांनी. त्यांचं असं मत आहे पोलिसांनी अध्यक्ष बसावं. समजून घ्या. मग त्यांनी मत कुणाला आम्हाला दिलं का? मला एक समजत नाही तुमचं की हा त्यांचा अंतर्गत वादाचा विषय आहे ना. शिवसेनेचं राष्ट्रवादीचं नेत्यांनी वर किती सांगितलं, खाली सदस्यामध्ये एकमत कधीच नव्हतं. तिथं ते त्यांच्यामध्ये जो असंतोष होता आपण सगळेजण बघताय, त्याचाच परिणाम आज आपण बघताय. त्यामुळं आज जिंकलो की आम्ही आणि हारलो की दुसऱ्याला दोष द्यायचा, आता हे मला वाटतं तितकंच योग्य नाही. या ठिकाणी उदयाताई शिंदे
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यात मोठ्या मनानं मान्य करावं. राजू भैया आमचे उपाध्यक्ष झाले, मोठ्या मनानं मान्य करा आणि झालेला पराभव स्वीकारा आणि आत्मपरीक्षण नाही, भाऊ, करा. तुम्ही या जिल्हा परिषद मी- सदस्य होता. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा जेव्हा आमचा पराभव झाला मोठ्या मनानं स्वीकारा. नाही, तुम्ही या जिल्हा परिषद सदस्य होता भाऊ. दोष नाही दिला. जिल्हा परिषदेत ह्या सदस्य होता, पण जे काय आज काय घडलेलं आहे जिल्हा परिषद हे कधीच असं- घडलेलं नाही. असं 25 घडलं वर्षात नव्हतं. कधीच घडलेलं नाहीये. बिलकुल हे आपण म्हणता नाही, घडलं याला नाही ते एक वास्तव मी- आहे. मी एक- तर एक तुम्हाला सांगतो जो घडलं नाही हे वास्तव आहे, पण हे घडवणारे कोण? आजपर्यंत कधी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडीमध्ये पालकमंत्री जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक लागली होती कधी? इथं आल्यानंतर कुठल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ केलेली नव्हती. इथं आल्यानंतर त्याचे व्हिडिओ आहेत की नाही तुमच्याकडे? नाही. आपण ते एकदा तपासून बघा. नाही, पोलिसांनी आज पत्रकारांना येऊनच दिलं नाही. पोलिसांना कुठल्या भाषेत शिवीगाळ झाली किंवा काय झालं या सगळं, मग आज काय घडलं ते पत्रकारांना माहिती आहे ना सगळं. नाही त्यांनी बाबा तुम्ही बोला. बाबा तुम्ही बोलत होता काहीतरी. बाबा तुम्ही काहीतरी म्हणणार होता. तुम्ही काहीतरी बोलणार होता आता या विषयावर. बीपी वाढलं, जखम झाली, जखम झाली. खोटं होता का सगळं? होय बघा, जखम कशी कुठनं झाली आम्हाला माहिती आहे. आम्ही तर काही जखमी कोणाला केलं नाही. आम्ही आपलं आता शेवटी बाकी जी लोक आलीत म्हणल्यावर आमची जी काही कार्यक्रम म्हणजे सदस्य आहेत त्यांना एक मॉरल सपोर्ट द्यायला येणं भाग होतं. म्हणजे ज्याचा उल्लेख गोरे साहेबांनी केला की कोण नुसतं सदस्य आले असेल तर इथं कोणच आलं नसतं ना. ते म्हणले मी पालकमंत्री असताना मला 20 पोलिसांनी उचललं, हे केलं होतं. आता मग ह्याला आम्ही काय करणार? पोलीस तुम्ही वेगळ्या दिशेने वागायचं नाही ना. आमचा पोलिसाचा आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा गंभीर विषय घडलेला आहे. याचे पडसाद उमटतील. याचे येणाऱ्या काळात फार मोठे पडसाद उमटतील. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा आम्ही विषय उचलणार आहे. आम्ही दोघं जण म्हणजे मकरंद बाबा आणि शंभूराज देसाई दोघं ते म्हणा. पुढे जाऊन असंही म्हणाले की सुरुवात भाजपने केली, शेवट आम्ही करणार. शेवट आम्ही करणार. अरे बाबा, त्यांना सुरुवात कुणी केली, कुणी करेल हे येणारा काळ ठरेल. आज कुणी त्या वस्तीत बोलण्याची आवश्यकता नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय होईल तो विषय येथल्या जिल्हा परिषदेच्या बैठकीतला नाही आहे. मंत्रिमंडळामध्ये ज्या काही चर्चा होतील त्या चर्चेला त्या ठिकाणी उत्तरं मिळतील. आज आपण जिल्हा परिषद अध्यक्ष आमच्या प्रियाताई झालेल्या आहेत, याचा आनंद उत्सव साजरा करूया. राजू भैयाला मनापासूनच्या शुभेच्छा दिल्या. नाही, त्यांनी एक प्रशासनावरती पण आरोप केला की प्रशासनानं टोटल तुम्ही हँडल केलं. मग पालकमंत्र्याचं प्रशासन ऐकत नाही, मग काय म्हणजे काय म्हणजे हा प्रकार काय नेमका म्हणायचा? प्रशासनाचा वापर कोण करतं, प्रशासनाला कायदेशीर बेकायदेशीर काम कोण सांगतं आणि प्रशासन कसं राबवून घ्यायचं असतं याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या जिल्ह्यामधलं आहे. मी सांगायची आवश्यकता नाही. आणि मला वाटतं एक बोट समोर दाखवताना 4 बोटं आपल्याकडे असतात याचा विचार केला पाहिजे. मी आजही सांगतो की निवडणूक संपलेली आहे. आम्ही माहितीचे घटक पक्ष आहोत, आम्ही सोबत आहोत. शुभेच्छा. धन्यवाद. बोलणार आहे का? चला चला चला. बरं काय रे, मुळात अजिबात नाही. तू यायला पाहिजे होतं. बघा 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 मी अजिबात रणजितराव बोलते. महेश तुला माहित आहे मी किती पाप फिरू माणूस. जिल्ह्यातला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निवडून आली होती. स्वाभाविकपणे डेमोक्रेसीप्रमाणे सुद्धा पहिला प्रथम अधिकार त्यांना मिळाला पाहिजे होता. भारतीय जनता पार्टीला आयसोलेट करायचं आणि त्याला जनमताचा कौल डावलायचा अशा प्रकारचं राजकारण चाललं होतं. मग ज्या वेळेस संख्याबळ फुटतं मग ते आपण नेहमीच म्हणतो एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह इन वॉर. त्याच्यामुळं जर काही झालं असेल काही नाही ते ठीक आहे. आमच्या सन्माननीय अध्यक्ष महोदय आता इथून पुढे सगळं समजून घेतील आणि सर्वच जिल्हा परिषद सदस्यांना न्याय देतील अशी आम्हाला खात्री आहे. जे आज झालं त्याच्याबद्दल काय झालं ते आम्हाला त्याची कल्पना आहे. आम्ही नव्हतो इथं, पण त्यांनी मोठ्या मनाने आता प्रियाताईंना आणि राजू भाऊंना शुभेच्छा द्याव्या आणि निश्चितपणे जिल्हा परिषदेमध्ये इक्वल विकास करण्यासाठी प्रियाताई काम करतील आणि राजू भैया काम करतील अशी मला अपेक्षा आहे. बरं, मंत्रिमंडळातला आपला एक सहकारी जखमी झालाय, रक्त आलंय, विचारायला तुम्ही भेटायला तर जाणार का नाही? म्हणजे विचारपूस तरी करायला जाणार का नाही? आंदोलन केलं की म्हणजे काय नेमकं म्हणजे ते तरी मंत्रिमंडळातला एक सहकारी आहे. होय बाबा. आमच्या सहकार्याची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही कशाला तंतन करता? एक मिनिट साहेब, एक मिनिट साहेब. भारतीय जनता पार्टीचा
थँक्यू शिवेंद्र बाबा महाराजांचा दयाभाऊंचा नामदार जयकुमार गोरेभांचा छत्रपती शिवेंद्र महाराजांचा शिवाजी महाराज आला तो तोंडात ठीक आहे असू दे काय चालतं दिले तर महाराज बाद थँक्यू चला बाहेर. थँक्यू चला की चला की पलीकडे. चला